ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, परमेश्वराचं वचन म्हणजे आपल्या मनाला आणि हृदयाला शांती देणारं, मनुष्याला या दुःखामध्ये संकटामध्ये नक्कीच दिशा दाखवणारं आणि मनाची सांत्वन व तृप्तता करणारं परमेश्वराचं वचन म्हणजेच जेव्हा आपण कन्फ्यूज असतो, जेव्हा आपल्याला जीवनामध्ये योग्य मार्ग सापडत नाही, तेव्हा मनामध्ये भीती भरलेली असते, अशा परिस्थितीमध्ये आपल्याला धैर्याचा आत्मा देणारं किंवा धैर्याचं सामर्थ्य पुरवणारं म्हणजेच परमेश्वराचं वचन असते. त्या वचनाद्वारे परमेश्वराने या संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली. परमेश्वर बोलला, त्याचा शब्द त्याच्या मुखातून बाहेर आला आणि सर्व काही शून्यामधून अस्तित्व झालं. यावरून आपल्याला समजू शकते की परमेश्वराच्या वचनामध्ये कितीतरी पटीने सामर्थ्य, शक्ती आहे. परंतु तेच वचन जेव्हा त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जाते, तेच वचन अयोग्य ठिकाणी ठेवलं जाते, तेव्हा मात्र ते इफेक्टिव्ह होत नसते, तेव्हा ते मात्र परिणामकारक होत नसते, तेव्हा त्यातून अंकुर बाहेर येऊ शकत नाही. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त मुद्दामून त्याच्या वचनाची तुलना जमिनीवरती पडलेल्या बीशी करत आहे. प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की परमेश्वरचं वचन इतकं अमूल्य आहे, परंतु लोकांना त्याचं मूल्य समजलेलं नाही. काही लोक ते काटेरी झुडपामध्ये टाकतात, काही खडकाळ जागेवरती टाकतात, काही रस्त्यावरती टाकतात आणि त्याचं मूल्य त्यांना मिळत नाही. काही जण ऐकतात परंतु न ऐकल्यासारखे करतात, त्याच्यावरती मननचिंतन करत नाही. काही जणांकडे देवाचा शब्द आहे, कुठेतरी कोपऱ्यामध्ये ठेवलेला आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. आणि अशा गोष्टीमध्ये आपण परमेश्वराकडून सामर्थ्याची अपेक्षा करत असतो, आपण परमेश्वराकडून चमत्काराची अपेक्षा करत असतो. परंतु जे सामर्थ्य परमेश्वराने या बायबलद्वारे आपल्याला दिलेलं आहे, त्याच्याकडे मात्र आपण दुर्लक्ष करत असतो. आणि म्हणूनच आपल्या वचनाची तुलना जमिनीवरती पडणाऱ्या एका बीजशी करत असताना प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, ज्या व्यक्तीने परमेश्वराचं वचन ऐकलं परंतु त्याकडे दुर्लक्ष केलं, ते जमिनीवरती पडल्यासारखं होतं. पाखराने येऊन खाऊन टाकलं, त्याचा इफेक्ट होण्यापूर्वीच ते नष्ट झालं. काही बी खडकावरती पडलं. असे लोक जे पटकन ऐकतात परंतु त्याच्यानंतर ते सोडून देतात. त्यांच्यामध्ये कन्सिस्टन्सी नसते, त्यांच्यामध्ये रेग्युलॅरिटी नसते आणि त्यामुळे ते बी इफेक्टिव्ह होत नाही. तर परमेश्वराचं वचन काही काटेरी झुडपामध्ये पाळलं. हे काटेरी झुडपाने त्याची वाढ खुंटवली. त्या परमेश्वराच्या वचनावरती यायचं होतं, परंतु परमेश्वराचं वचन कधीच इफेक्टिव्ह होऊ शकत नाही जर त्याला मनुष्याचा हातभार नसेल तर, जर त्याला मनुष्याचा प्रतिसाद नसेल तर. आणि काटेरी झुडपे म्हणजेच आपल्या जीवनामध्ये येणारी सर्व संकटे, आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या चिंता, आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या शंका, आपल्या जीवनामध्ये असणारे विविध प्रकारचे अमंगळ गोष्टी जे परमेश्वराचे वचन पूर्णपणे दाबून ठेवत असतात. पण अशी एक व्यक्ती होते की त्याने परमेश्वराचं वचन सुपीक जमिनीमध्ये ठेवलं. ती सुपीक जमीन म्हणजेच स्वतःचं हृदय. त्याला खतपाणी घातलं. कुठलं खतपाणी? विश्वासाचं खतपाणी घातलं. प्रीतीची मशिगत केली, त्याच्यावरती देखरेख केली आणि त्यामुळे सैतानाला तो त्याच्या बाजूला येऊ शकला नाही. आणि परमेश्वराच्या साह्याने आणि त्याच्या त्या कृपेने, परमेश्वराच्या कृपेने आणि त्याच्या त्या मदतीने त्या बीला चांगलं अंकुर आलं आणि त्याचं रूपांतर सुंदर अशा वृक्षामध्ये, रोपट्यामध्ये झालं. त्याने सुंदर अशी फळे दिली, 100 पटीने फळे दिली. याचा अर्थ असाच की परमेश्वराचं वचन हे सक्रिय आहे, त्याच्यामध्ये काहीतरी निर्माण करण्याची शक्ती आहे. परंतु फरक एवढाच की तेच वचन जेव्हा अयोग्य ठिकाणी जाते, तेव्हा मात्र त्याचं मूल्य कोणाला समजत नाही, ते अनइफेक्टिव्ह होत असते. आणि म्हणून जर परमेश्वराचं वचन आपल्या हृदयामध्ये पूर्णपणे वाढावी अशी आपली इच्छा असेल, त्यातून आपलं सामर्थ्य मिळावं अशी आपली इच्छा असेल, त्याचा परिणाम आपल्या जीवनामध्ये दिसावा याची अशी इच्छा असेल, तर त्याच्यावरती आपण मननचिंतन केलं पाहिजे. ते फक्त ऐकून फायदा नाही, तर ते पूर्णपणे वाचून त्यापणे जीवनामध्ये बदल घडून आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि तेच वचन एक दिवस आपलं धारण करणार आहे, तेच वचन आपल्याला दिशा दाखवणार आहे, तेच वचन आपल्याला ज्ञान देणार आहे. आणि म्हणूनच या परमेश्वराच्या वचनाची आपण मैत्री करावी, रोज वाचावी, झोपण्यापूर्वी वाचावी, त्याच्यावरती मननचिंतन करावं. म्हणून हे वचन आपल्या हृदयामध्ये तसंच राहावं, म्हणून आपण परमेश्वराकडून विशेष कृपा मागूया.